डोंगरगाव ग्रामपंचायत चा आता म्हणजे कार्यकाल संपलेला आहे, प्रशासक राज सुरू झालेला आहे। आपण केव्हापासून इथे म्हणजे सरपंच होत्या आणि कोणत्या वर्षापर्यंत होत्या आणि कसे काय इथे विकास कामे झालेली आहेत? नमस्कार, माझं नाव कल्पना सचिन कोराम। मी 2021 पासून सरपंच पद केलेलं आहे। आता 2026 पर्यंत आमचा कार्यकाळ संपलेला आहे। आता प्रशासक म्हणून आपण इथे कार्यरत आहे आणि आमच्या म्हणजे या 5 वर्षामध्ये आम्ही कला कौशल्यामध्ये आम्ही इमारत बांधलेली आहे महिलांसाठी। त्यांना कला कौशल्य म्हणजे त्यांचे उद्योगधंदे करू शकतो आपण त्यांना, तशी एक इमारत आम्ही बांधलेली आहे। आणि अंगणवाडी आमच्याकडे 3 गावं येतात, असं गट ग्रामपंचायतमध्ये 3 गावं येतात। त्या 3 गावामध्ये आम्ही शाळेचे अंगणवाडीच्या नवीन इमारतीचं बांधकाम झालेलं आहे। रस्ते, त्यांना वीज, पाणी पुरवठा सर्व उपलब्ध करून देतो। सध्याच्या स्थितीमध्ये आपल्या कार्यकालपासून तर आतापर्यंत किती निधी आलेला आहे आणि त्या निधीचा काय काय उपयोग झालेला आहे? आमच्याकडे जसा निधी उपलब्ध होतो त्याप्रमाणे आम्ही गावामध्ये कामं करत असतो। जसा आपल्या तिकडनं निधी आला, जसा आपला याच्यामधून आमदार फंडामधून आले तर आमदार फंडाच्या याच्यामधून कोणाला जर एखादी गरजू म्हणजे खूप आपल्या गावामध्ये एखाद्या ठिकाणी मशान सेट नाही आहे किंवा रस्ते नाही आहे तर ते आम्ही उपलब्ध करून दिलेली आहे त्या कामामधून। गावाची लोकसंख्या किती आहे आणि जसं विजेचं झालं, पाणी पुरवठा आपण करतो, या संबंधी कशा प्रकारे आपण म्हणजे जे जनसंख्या आहे त्यांच्याकडून टॅक्सेस आपण घेतो? 2011च्या याच्यानुसार 2100 काहीतरी लोकसंख्या आहे आपल्याकडे ग्रामपंचायतमध्ये। जसं या ग्रामपंचायतच्या अनुसार सरकारी जे काय काय योजनेचा आपण लाभार्थींना लाभ दिलेला आहे? सरकारी जसे एखाद्या अपंगांना ई रिक्षा दिलेली आहे आणि त्यांना एखाद्यांना जर कामासाठी जर त्यांना मशीनी पाहिजे आहे, त्यांना मशीन दिलेली आहे, टायपिंग मशीन दिली आहे, सिलाई मशीन दिलेली आहे। आणि अंगणवाडीमध्ये जसं मुलांना खेळण्यासाठी साहित्य लागत आहे ते साहित्य उपलब्ध करून दिले आहे। आणि आता डिजिटल हे झालेले आहे तर त्यांना ते डिजिटल आम्ही चार्ट हे दिलेलं आहे। गावातील महिलांसाठी त्यांना इमारत बांधून दिलेली आहे कला कौशल्याची। तिथे ते पूर्ण 3ही गावातल्या महिला तिथे आपल्या रोज म्हणजे कपडे वगैरे शिवून सण्याने ते आपला उदरनिर्वाह करतात। महिला बचत गट म्हटलं की महिलांना म्हणजे ते खूप गरजू लोक असतात, त्या महिला बचतच्या माध्यमातून आपण महिलांना काय काय उपाययोजना करून दिलेल्या आहेत? त्यांना उपाययोजना त्याच आपल्या म्हणजे त्यांना पंचायत समितीमधून किंवा कोणत्या याच्यामधून त्यांना हे करून द्यायचे एक म्हणजे आपण जसे कपडे वगैरे कॉन्ट्रॅक्ट नाही का, जसं आता आपल्या अंगणवाडीमध्ये जर एखादी ड्रेस वगैरे लागले तर त्यांना आम्ही तो शिवायसाठी द्यायचं। शेतकऱ्यांसाठी काय उपाययोजना? शेतकऱ्यांसाठी त्यांना फवारणीची जर एखादी ही निघालेली आहे यंत्र तर ते आम्ही त्यांना तसं ग्रामपंचायतमध्ये जर आम्हाला कळवलं की ही योजना आली तर ती आम्ही शेतकऱ्यांसमोर एक हे ठेवून सुनेनी त्यांना ते सांगत असतो। जसे आवास योजना, शबरी योजना, रमाई योजना या योजनेतून त्यांना घर प्राप्त करून दिलेले आहे। आणि शौचालयाचं जे निघाला होता प्रधानमंत्री शौचालय, परंतु शौचालय किती शौचालय बांधण्यात आले आणि कुठे कुठे? आम्ही पूर्ण 3ही गावामध्ये शौचालय देण्यात आलेले आहे, पूर्ण 3ही गावामध्ये झाले आहे बांधकाम। स्वच्छतेचा प्रभाव या ग्रामपंचायतमध्ये कसा आहे आणि कशा प्रकारे आपण स्वच्छतेसाठी कामं केलेली आहेत? आमच्या इथे घंटा गाडी रोज नियमित फिरते आणि ते सकाळी सर्वांच्या घरापासून ते कचरा जमा करून सनेनी
ते आम्ही एका शेड बनवलेला आहे, त्या डस्टबिन यार्ड बनवलेला आहे, त्याच्यामध्ये ते नेऊन तिथं वेगवेगळ्या करण्यात येते.